आता याला खलबत्त्यामध्ये घेते त्यांना आणि थंड झाले की त्याला सोलून घेणार आहे. नमस्कार, मी आज बनवत आहे फणसाच्या बियाची भाजी. तर तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. इथे फणसाचे बिया घेतला, ते आता भाजून घेणार आहे. दहा ते 15 मिनिटं भाजून घेणार आहे. चांगलं भाजलं पाहिजेत आतपर्यंत. आता व्यवस्थित भाजलेत. आता खाली उतरून घेते त्यांना आणि थंड झाले की त्याला सोलून घेणार आहे. हे आता थंड झाले. आता त्याच्या टरफल काढून घेणार आहे. आता या बिया सोलून घेतलेत. त्यांना आता खलबत्त्यामध्ये असं थोडं बारीक करून घेणार आहे, एक 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 घालून. आता हे खलबत्त्यामध्ये आबडधोबड वाटून घेतलंय. आता इथे एक कांदा चिरून घेतलाय आणि कढीपत्ता घेतलाय आणि मसाले घेतले. धना पावडर, गोडा मसाला, हा गरम मसाला, लाल तिखट आणि हळद. ते 1 चम्मच तेल टाकून घेतलंय. इथे जिरे घालून घेतलंय. इथे कांदा छान परतून झालाय. आता याच्यामध्ये मसाले घालून घेते. मसाला छान परतून झालाय. आता त्याच्यामध्ये हे घालून घेते बिया. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे. आणि चवीनुसार मीठ. हे 10 मिनिटं त्याला शिजू देणार आहे. आता भाजी छान शिजली. आता गॅस बंद करून घेते आणि कोथिंबीर घालून घेते. हां तर मग मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर मग लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर मग सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.